ओम नमः शिवाय. परमरहस्य ग्रंथसार अध्याय 5. मागील अध्यायात तुम्ही मुक्तस्वरूप सांगितले. या अध्यायात पार्वती म्हणते, हे सदाशिवा, गुरुला देव म्हणावे असा एक भाव तुम्ही सांगितला. पण मला आता सांगा, ते सद्गुरू रूप कसे? त्या रूपात कोणता भाव असावा ते मला सांगा. शिव म्हणतात, हे वरदायिनी, गुरु माता, गुरु पिता, स्वहित सांगणारा गुरुच आहे. यांच्यासारखे दुसरे दैवत नाही. त्या गुरुला नमस्कार असो. भाऊ गुरु आहे, मित्र गुरु आहे, त्या गुरुस नमस्कार असो. त्रिलोकात गुरुपेक्षा मोठा कोणीच नाही. शिव रागावला तर तारणारा गुरु असतो, पण गुरु रागावला तर तारणारा कोणीच नसतो. हरिहर सुद्धा गुरुची स्तुती करतात. म्हणून माझा नाथ जगन्नाथ, माझा गुरु तोच जगाचा गुरु, त्या गुरुस नमस्कार असो. पार्वती म्हणे, शंकरा, दयानिधे करुणा करा. ध्यानाचे मूळ कोणते? पूजेचे मूळ कोणते? मंत्राचे मूळ कोणते? मुक्तीचे मूळ कोणते? शंकर पार्वतीला म्हणतात, ध्यानास योग्य गुरुमूर्ती, ध्यान मूळ गुरुरूप जाणावे, पूजा मूळ गुरुचरण भजावे, मंत्र मूळ गुरुवाक्य जाणावे. श्री गुरुविन मुक्ती नाही, मुक्तिदाता गुरुच आहे, हे सत्य तू जाणावे देवी. गुरुच्या पदी सप्तसागराचे महातीर्थ, अंगठ्यामध्ये 68 तीर्थे असती. स्नानात 8 तीर्थे गुरुचरणी नांदतात. ईशानादी रुद्र, नवग्रह, 36 तत्व गुरुठायी असतात. गुरुतीर्थ सेवनाचे फळ शेष सांगू शकत नाही, तर मी पामराने काय सांगावे? निराकार आकारला जड जीव तारण्यासाठी गुरुरूप झाला, म्हणून त्यांना मनुष्य न म्हणता परब्रह्म म्हणावे. शिष्याने गुरुला देहधारी माणूस मानले तर त्याचा ब्रह्मत्वावर विश्वास कसा बसेल? त्याला सहज ज्ञान कसे भेटेल? गुरुला मानव न मानता ते ज्ञानाचे स्वयंप्रकाशी गुरुरूप मानावे. गुरुला ब्रह्म जाणल्यावरच परब्रह्म प्राप्त होते. सद्गुरू अव्यक्त असतात. गुरुरूपातून ते व्यक्त होतात. शिष्याला उपदेश करतात, शिष्याला ज्ञानज्योत दाखवतात. तेव्हाच गुरु शिष्य नाते पूर्णत्वास जाते. गुरु, लिंग, जंगम या तिन्ही रूपात मी स्थित आहे. जो भाव गुरुला पाहताना असतो तोच भाव लिंगाठायी असावा, तोच भाव जंगमठायी विश्वासाने असावा. गुरुदेव आणि महादेव या दोघात भेदभाव नाही, म्हणून यांचे पूजन केल्यास श्रेष्ठ प्रभावी ठरते. नटाने सोंग घेऊन भूमिका साकारली, भूमिका बघून समाधान वाटले. भूमिकेचा त्याग केल्यावर मात्र त्याग भूमिकेचा होता की नटाचा? याचे उत्तर, भूमिका काही काळापुरती होती, म्हणून त्याग नटाचाच होता. म्हणून लिंग जंगमची पूजा केल्यास ती गुरुला सहज अर्पण होते. या अभेदाची जो भक्ती करतो तोच गुरुभक्त. जर गुरु मृत्यू पावला तर भावुक होऊन रडणारा अज्ञानी. का तर तो निराकार आहे, तो मृत्यूनंतरही अमर आहे. अशा गुरुला जो मृत मानतो त्यास कोणी प्रसाद देऊ नये. गुरुरूप सबराभरीत आहे, चराचरात सामावलेले आहे, अदृश्य आहे, सर्वठायी आहे. त्याचा मानवाला अंत लागणार नाही. चरगुरु चिरंजीव जो मानत नाही त्याला प्रसाद वैभव प्राप्त होत नाही. प्राणलिंग एक आहे, लिंग प्राणाहून प्रिय आहे, असे जो अभ्यासाने मानतो तो वीरशैव जाणावा. गुरुने देह त्याग केला तरी त्यांचे प्राण लिंगात आहे, म्हणून गुरु मृत्यूनंतर शोक करू नये. असे का म्हणतात ते पुढे ऐक. देवी, तुला दृष्टांत सांगतो. जे अन्न शिजवून तयार आहे ते खाऊन पचल्यानंतर पुन्हा शिजलेले अन्न खाणे शरीरास योग्य नाही. जसे ते नाहीसे झाले त्यास पुन्हा कसे जाळावे? जे शिजले त्यास पुन्हा कसे शिजवावे? तसे जे ज्ञानाग्नीने नाहीसे झाले ते पुन्हा कसे नाहीसे करावे? मीच पशुपती आहे. सगुण रूपातल्या गुरुमूर्तीला थांबवून मुक्ती देतो. जन्माला येण्याची अनेक कारणे आहेत. जरी उत्तम नरदेह लाभला तरी 84 लक्ष योनी भ्रमण करण्याचा नियम यमाने ठेवला. त्याचे हेर चित्रगुप्त आहेत, ते भूमंडळात आहेत. पाप पुण्याचा हिशेब लिहितात, शिक्षा देतात. पण माझे भक्त जे भस्म रुद्राक्ष धारण करतात त्यांचे रक्षण वीरभद्र करतो, ते सुरक्षित राहतात.
स्त्रीने पतीला गुरु मानावे, पतीने स्त्रीला गुरु मानावे. दोघांचाही गुरु एकच असावा. दोघांचे दोन गुरु असतील तर दोन देव, दोन भाव निर्माण होतात. तेव्हा मोक्षही दोन प्रकारे होईल. पती पत्नीला एक मानतात, तिला त्याची अर्धांगी मानतात, पण दोन भाव कसे? हे ज्ञानी लोक मानत नाहीत. म्हणून दोघांचा एक भाव असावा. दोघांना एकाच गुरुने दीक्षा द्यावी. जर मुळापासून दोघे भिन्न असतील तर दोन गुरुची दीक्षा घ्यावी. एक स्वभावात ऐक्य ठेवावे. जसे देह आणि आत्मा एक भाव झाल्यास संसारात सुख मिळेल. म्हणूनच पती पत्नी भाऊ मुलगा सर्वांनी एकाच गुरुची दीक्षा घेतल्यास घराचा एकच गुरु होतो. सर्वांचा एक भाव, एक विश्वास झाल्यास मोक्षप्राप्ती सहज घडते. जर स्त्री पुरुषाचे दोन विचार असतील तर अनाचार वाढतो. एक विचाराने वर्तन केल्यास यश कीर्ती वाढते, असे गुरु महात्म्य सांगितले. पार्वतीचे मन समाधान पावले. हे गुरु महात्म्य उत्तम, हे गूढ ज्ञान तू माझी परमभक्त आहेस म्हणून तुला सांगितले. इथे आपला 5वा अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.